कॅल्शियम फॉस्फेट की जे बऱ्याच वेळेला हाडाच्या पावडरमधून वापरलं जातं ते याचा वापर करून साखर शुद्ध आणि पांढरी केली जाते. साखर एवढी हानिकारक आहे हे आता जवळपास सगळ्यांना कळतं, तरी लोकांचं साखर खाण्यापासून लोक दूर का जाऊ शकत नाहीत? एवढे साखरेच्या आहारी लोक का जातात? साखरेला पर्याय म्हणून जे तुम्ही ब्राऊन शुगर म्हणता हम्म. ती ब्राऊन शुगर म्हणजे शुद्ध केलेल्या ह्या पांढऱ्या शुभ्र साखरेमध्ये थोडी मळी मिसळली जाते. की जेवणामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असावा जेणेकरून साखर कमी होईल? आता तुम्ही अनेक ठिकाणी जात असाल, अनेक ठिकाणी हट्ट केला जातो. आपल्याकडे तर काय झालंय की कुणी पाहुणा आला आणि त्याला जर चहा पाजला नाही म्हणजे अपमान समजला जातो. मग अशा वेळेला तुम्ही काय करता? डॉक्टर, जर आपण आता साखर हे विष आहे असं जगभरातच म्हटलं जात आहे, मग जर साखर हे विष असेल तर मग मिठाईचे दुकान तर विषाचे दुकानच म्हणावं. राजकारणी लोकच हे विष पोहोचवण्यासाठी कारणीभूत आहेत असं मला वाटतं. मधुमेहापासून पूर्णतः मुक्तता मिळू शकते का? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. भारत ही मधुमेहाची राजधानी बनत चाललेला आहे हे आता समोर येत आहे. जगभरात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतात आढळत आहेत. यामागे अनेक कारण आहेत. साखरेचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. लोकांच्या डे टू डे लाईफमध्ये जे साखरेचं प्रमाण आहे ते वाढल्यामुळे मधुमेह वाढतोय. काही वेगवेगळी कारण आहेत, लाईफस्टाईल आहे, त्याच्या मागे अनुवंशिकता हे देखील एक कारण आहे. मात्र या विषयावर अनेक पद्धतीनं विचारमंथन जगभरात सुरू आहे आणि भारतात देखील सुरू आहे. आपण आज साखर गोड पण जीव घेणी या पुस्तकाचे हे पुस्तक ज्यांचं आहे त्या डॉक्टर अनिल गांधी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि साखर, मधुमेह आणि संबंधित जे सगळे इतर विषय आहेत त्याबाबत चर्चा करणार आहोत. डॉक्टर, स्वागत आहे. हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? आपण इथून सुरुवात करू. माझा अगदी जवळचा मित्र डॉक्टर रवींद्र होरा सांगलीला पिडियाट्रिक सर्जन आहे. गेली अनेक दशकं त्यांनी साखरेच्या दुष्परिणामाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याची अशी इच्छा होती, त्याची ही संकल्पना होती की ह्या विषयावर मराठीत जर एखादा पुस्तक लिहिलं गेलं तर ते सामान्य वाचकांच्या पर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे जनजागृती होईल. त्याच्या ह्या आग्रहाला मान देऊन या विषयावर पुस्तक लिहिण्याचं मी मान्य केलं. बरं, साखर हे मधुमेहाच्या मुळाशी असल्याचं आपण वारंवार निदर्शनास येतं. साखरेमध्ये नेमकं असं काय आहे जे आरोग्यास हानिकारक? खरं सांगायचं तर डायबिटीसचे दोन प्रकार आहेत. एक पहिला जो आहे टाईप 1 ज्याला म्हणतात, तो बऱ्याच वेळेला आनुवंशिक पद्धतीनं आलेला असतो. साखर खाण्यामुळे तो झालेला असतो असं नाही. पण दुसरा जो आहे टाईप 2, तो वयोमानाने जसं जसं वजन वाढेल, विशेषतः पोटामध्ये जेव्हा फॅट जास्त साठायला लागतं तेव्हा साखर वाढायला लागते. ती साखर खाण्यामुळे वाढते. त्याचबरोबर साखरेचं चयापचय नीट होत नाही त्यामुळं वाढते. इन्शुलिन शरीरात जे निर्माण होत असतं की ज्याच्यामुळे आपण साखर पचवू शकतो त्याचं प्रमाण कमी होतं किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो, तेव्हा हा टाईप 2चा डायबिटीस व्हायला लागतो. त्यामुळं साखर खाणं हे एकमेव कारण नाही. त्यातही साखर म्हणजे काय नेमकं हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या दैनंदिन आहारामध्ये अनेक घटक असे आहेत की ज्यांना आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो, त्यामध्ये साखर असते. ते जरी तोंडाला गोड लागत नसले जिभेला तरी त्याच्यामध्ये साखर असते. तर त्यामध्ये साखर असते. ती ग्लुकोज आणि फळामध्ये फ्रुक्टोज अशा पद्धतीनं असते. त्याला मोनोसॅकराइड्स किंवा डायसॅकराइड्स म्हणतात आणि ती हानिकारक नाही. पण माणसाने ऊसाची शेती जेव्हा सुरू केली त्यानंतर ऊसापासून गूळ निर्मितीची सुरुवात झाली आणि हळूहळू ते गूळ म्हणजे काहीतरी थोडंसं खूळ वाटतंय अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये प्युरिफिकेशनची सुरुवात झाली आणि या प्युरिफिकेशनच्या नादातून पांढऱ्या साखरेचा जन्म झाला. शुभ्र पांढरी पण जीव घेणे अशी पुष्कळ पुस्तकं इंग्रजी भाषेतून ऑलरेडी आहेत, पण मराठी भाषेत ती फारशी नसल्यामुळं हे पुस्तक आणणं फार गरजेचं वाटलं. सर, साखरेचा मानव कधीपासून वापर करतोय आणि आता साखर बनते कशी?
गेले 1,500 ते 2,000 वर्ष साखरेचं प्युरिफिकेशन स्टेजेसमध्ये झालं आणि ते साखर बनताना बऱ्याच वेळेला रसायनं गंधकासारखी किंवा कॅल्शियम फॉस्फेट की जे बऱ्याच वेळेला हाडाच्या पावडरमधून वापरलं जातं ते याचा वापर करून साखर शुद्ध आणि पांढरी केली जाते. तर हे करण्यामध्ये दुर्दैवाने त्यातली मळी काढली जाते आणि त्यामुळं त्यातली जी व्हिटॅमिन बी जीवनसत्व असतात ती आणि काही मिनरल्स सूक्ष्म प्रमाणात आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले क्षार या सर्वांचा ऱ्हास होतो. ही वगळली गेल्यामुळं शरीराचं खरं नुकसान होतं. पांढऱ्या साखर खाण्यापेक्षा ती त्यातली ही जी जीवनावश्यक तत्व आहेत ती काढून टाकल्यामुळं नुकसान होतं. बरं, आत्ता जी आपल्या बाजारामध्ये साखर उपलब्ध आहे, पांढरी साखर, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ मिसळले जातात आणि ते साखर बनवले जातात? हे ऊसाच्या रसापासून साखर बनवताना मी मगाशी सांगितलं तसं गंधक आणि कॅल्शियम फॉस्फेट हे मिसळलं जातं. कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे काय? कॅल्शियम फॉस्फेट हे एक आपल्या हाडाचं एक अविभाज्य भाग आहे. त्या हाडाचं चूर्ण जे असतं त्यात कॅल्शियम फॉस्फेट भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे साखरेमध्ये हाडाची पावडर मिसळली जाते? हो, म्हणजे हे शुभ्र साखर करताना ती आवश्यक ठरते. आणखी कुठले पदार्थ असतात? आणखी गंधक मेनली. मुख्य म्हणजे ती मळी काढून टाकली जी जाते त्याच्यामुळे नुकसान होत आहे. बरं, पांढऱ्या रंगानं काही बिघडत नाही, पण मळी काढल्यामुळे जे डेफिशियन्सी निर्माण होते शरीरात त्याच्यामुळे खरं शरीराचं हानी होते. सर, ही हाडाची पावडर जी आहे तर ते हाडं कुठले, कोणाचे हाडं असतात काय? हाडांचं मुख्य सोर्स असणार आहे तो प्राण्यांची हाडं. ओके सर, मग आता मला सांगा की साखर एवढी हानिकारक आहे हे आता जवळपास सगळ्यांना कळतं, तरी लोकांचं साखर खाण्यापासून लोक दूर का जाऊ शकत नाहीत? एवढे साखरेच्या आहारी लोक का जातात? कुठल्याही वाईट गोष्टीच्या आहारी माणूस गेला, मग ते दारू असो, तंबाखू असो किंवा साखर असो, की ती सुटण्याचं जरा अवघड जातं. अगदी दारू किंवा तंबाखूच्या व्यसना इतपत साखरेचं व्यसन वाईट म्हणता येणार नाही, पण तरी शरीराचं अवलंबित्व त्याच्यावर जेव्हा निर्माण होतं तेव्हा मग ते आणखी खात राहावे असं वाटतं. जोपर्यंत ती टेस्ट केलेली नाही लहान मुलांनी तोपर्यंत त्याची त्यांना गोडी लागलेली नसते, पण एकदा तिची सवय झाली की ती आणखी खावी असं सतत वाटत राहत. म्हणजे तुमचं म्हणणं साखर हे एक व्यसन आहे? हो, साखर हे व्यसन आहे. म्हणायला गेलं तर दुष्परिणामाचा विचार करता दारू किंवा तंबाखू इतकं इमिजिएटली वाईट नाही, पण लॉंग टर्मचा जर विचार केला तर शरीराला निश्चितच हानिकारक आहे. सर, आता या पांढऱ्या साखरेला पर्याय म्हणून ब्राऊन शुगर वापरली जाते अनेक ठिकाणी, किंवा खजुरापासून बनवली जाते साखर. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आता साखर मार्केटमध्ये येत आहेत. प्लस साखरेला पर्याय म्हणून गुळाकडे पाहिलं जातं. तर या साखरेला जे पर्याय म्हणून जे पाहिलं जातं याकडं तुम्ही कसं पाहता डॉक्टर म्हणून? साखरेला पर्याय म्हणून जे तुम्ही ब्राऊन शुगर म्हणता, ती ब्राऊन शुगर म्हणजे शुद्ध केलेल्या ह्या पांढऱ्या शुभ्र साखरेमध्ये थोडी मळी मिसळली जाते. बस, म्हणजे जी आधी काढली तीच थोड्या प्रमाणात मिसळली गेली की ती ब्राऊन शुगर होते आणि ती जास्त किमतीने विकली जाते. हो. तर हे असं करण्यामध्ये आपण काय मिळवतो? एक तर म्हणजे जास्त प्रमाणात उपयोगी वस्तू आपण काढून टाकतो आणि मग थोड्या प्रमाणात ते मिसळायचा प्रयत्न करतो. ओके. तर त्यापेक्षा मग शुभ्र साखर न करणं जास्त श्रेयस्कर. बरं, आणि गुळ पर्याय म्हणून पाहतात? गुळ पर्याय म्हणून हरकत नाही, कारण त्यात मळी असते, त्यामध्ये बी गटाची जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्यामुळं तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर गुळ नक्कीच चांगला पांढऱ्या साखरेपेक्षा. जर ब्राऊन शुगर आणि पांढरी साखर यांची जर तुलना केली तर हानिकारक जास्त काय आहे? पांढरी साखर जास्त हानिकारक. बरं, पण ब्राऊन शुगर कमी पण हानिकारकच? हो, नक्की, कारण ती शुभ्र साखरच आहे, त्यात थोडी मळी मिसळलेली आहे एवढंच. बरं, आणि गुळाच्या बाबत जर गुळामध्ये नेमकं काय काय मिसळलं जातं? पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे गुळाचा वापर होता. गुळ जो होता तो शुद्ध स्वरूपात असायचा, पण दुर्दैवानं त्यातही आता पुष्कळ केमिकल प्रक्रिया करून तो दिसायला चांगला दिसावा, थोडासा चवीला जास्त चांगला वाटावा, अशा दृष्टीनं त्यात जे बदल केले जातात ते करणं अनिष्ट आहे. सर, मला एक साधा प्रश्न आहे की गुळ
हा सेंद्रिय आहे की नाही हे कसं ओळखता येतं किंवा ओळखता येतं का? त्याचं अनालिसिस केल्यामुळेच ओळखता येणं शक्य आहे. बरं. आता ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये शुगर फ्री म्हणून अनेक पदार्थ विकले जातात, तर त्याच्यामध्ये नेमकं काय मिसळलं जातं जेणेकरून त्याची गोडी वाढते? दोन तीन प्रकारची केमिकल्स आहेत, हम्म. त्यांच्यामध्ये इनहरंट गोड चव असते. हम्म. अगदी अल्प प्रमाणात घेतलं तरी त्याच्यात गोड चव असते. हम्म. पण त्यातही परत तुम्हाला हे व्हिटॅमिन बी ची जीवनसत्व आणि मिनरल जी हवी आहेत शरीराला, उपयोगी आहेत, ती मिळत नाहीत. बरं सर, आता सध्या जगभरामध्ये कशा पद्धतीनं या साखरेमुळं आजार वाढत चाललेले आहेत? भारतात काय स्टेटस आहे? जसं मी सुरुवातीला सांगितलं की भारत ही आता एक मधुमेहाची राजधानी बनलेलं आहे. हो, खरं आहे. काय स्टेटस आहे? खरं सांगायचं तर साखरेचं प्रमाण जेव्हापासून खाण्यात वाढलेलं आहे, विशेषतः शुभ्र साखरेचं, तेव्हापासून मधुमेहाची सुरुवात, भरभराटीची सुरुवात झालेली आहे. त्याला भरभराट म्हणायचं की नुकसान म्हणायचं हे ठरवा, पण तेव्हापासून डायबिटीसच्या दृष्टीनं भरभराट झालेली आहे. म्हणजे थोडक्यात डायबिटीसच्या रुग्णांची संख्या जगभर वाढलेली आहे आणि भारत त्यामध्ये अव्वल आहे. त्यामध्ये आणखी मोठं नुकसान म्हणजे लहान मुलांना जर लहानपणापासून साखर दिली गेली तर त्याच्यात मेदवृद्धी होते आणि मेदवृद्धीमुळे जे पुढचे आजार व्हायला लागतात, त्यामध्ये डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्टचे आजार असतील, नंतर वजन वाढल्यामुळं गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स लवकरच्या वयात सुरू होणारे असतील, असे अनेक मेदवृद्धीचे जे डिसएडव्हान्टेज आहेत त्यांना सामोरं जायला लागतं. सर, साखर किंवा मधुमेह जो आहे तो अनुवंशिक पण असल्याचं सांगितलं जातं, तर हे अनुवंशिकरित्या कसं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतं? ते जनुकांच्या थ्रू, जेनेटिकली ट्रान्समिटेड जीन्स मधून जेव्हा मधुमेहाचे जीन्स ट्रान्समिट होतात तेव्हा त्या पिढीला, पुढच्या पिढीला लवकरच्या वयात डायबिटीस होतो आणि तो जनरली सिव्हिअर टाईपचा असतो. आणि गरोदर स्त्रियांवरती अति साखर खाण्याचा काय परिणाम होतो सर? गरोदर स्त्रियांनी साखर जास्त खाल्ल्याने त्यांच्या बाळावर परिणाम होतो. काय परिणाम? बाळांच्या मध्ये मेदवृद्धी होते आणि त्यामुळे त्यांना निरनिराळ्या आजारांना त्यांच्या आयुष्यात सामोरं जायला लागतं. आता सर, याला पर्याय काय आहेत मग? कारण ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे आणि लोकांना साखरेशिवाय तर लोक राहू शकत नाहीत, मात्र याला पर्याय काय काय असू शकतात? म्हणजे साखरेला पर्याय काय असू शकतात? साखर प्रामुख्यानं खाल्ली जाते ती त्याच्या गोड चवीसाठी. बरोबर. तर गोड चवीचे अल्टरनेटिव्ह जे आहेत, आता उदाहरणार्थ फळं हे सगळ्यात चांगला सोर्स आहे की ज्यातून आपल्याला तोंड गोड होतं पण अपाय होत नाही, कारण त्यात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या साखरेचं प्रमाण असतं. या उलट शुभ्र साखरेमध्ये सुक्रोज असतं की जे हार्मफुल आहे. तर आपल्याला ज्याच्यातून नॅचरल शुगर मिळते असे पदार्थ घ्यायला हरकत नाही. इनफॅक्ट उसाच्या रसात सुद्धा नॅचरल शुगर आहे, पण ते शुद्धीकरणाच्या, शुभ्रकरणाच्या नादी लागून माणसाने स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे. सर, एखाद्याला मधुमेह झाला असेल किंवा साखरेचं प्रमाण शरीरातलं वाढलं असेल तर आता जेवण तर करणं अपरिहार्य आहे. मग मला सांगा की जेवणामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असावा जेणेकरून साखर कमी होईल? जेवणामधून ज्या पदार्थातून साखर वाढते ती प्रामुख्यानं तांदूळ, ज्वारी, मका, अशा, त्याचबरोबर बटाटा आणि रताळी, थोडक्यात पिष्टमय पदार्थ जे आहेत त्या पिष्टमय पदार्थामध्ये शुगर ही असते. बरं. तर पण तरी सुद्धा ती शुभ्र साखर नाही, त्यामुळे तिचा उपयोग त्यातल्या ज्या मोनो किंवा डायसॅकराइड्स आहेत त्याचं विघटन शरीरात होतं आणि त्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळते की जे शरीराला आवश्यक आहे. सगळ्या स्नायूंच्या हालचाली, मेंदूच्या सगळ्या क्रिया याला ग्लुकोजची अतोनात गरज आहे. म्हणजे साखर नको आहे असं नाही, पण कुठली साखर घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची हे ठरवणं खूप महत्वाचं आहे. बरं. लहान मुलांना एक सर खूप गोड आवडतं खायला, तर जर का पुढची पिढी जर
समृद्ध घडवायचे असेल तर लहानपणापासूनच यांना लहान मुलांना साखरेपासून कशा पद्धतीनं दूर ठेवलं जाऊ शकतं? कुठलीही गोष्ट सवयीनं घडते. हं. तर लहान मुलांना जर तुम्ही दुधात साखर घालून दिली नाही हं. तर ही सवय लागणार नाही. हं, हं, आता उदाहरण सांगायचं झालं तर मातेचं दूध जे असतं हं, ते बाळाला परिपूर्ण आहार असतो. हं, तर त्यात साखरेचं प्रमाण म्हणजे विशेषतः या सुक्रोजचं प्रमाण अजिबात नसतं. हं, इतर साखर अगदी थोड्या प्रमाणात लॅक्टोज नावाची असते, हं. ती उपयोगी आहे. बरं. पण त्याचबरोबर सुक्रोज नसल्यामुळं मुलांना सवय तुम्ही लावली तरच गोड साखरेची, शुभ्र साखरेची लागणार आहे. हं, तर तुम्ही जर ती सवय लावली नाही तर मुलं स्वतः गोड खायला मागणारच नाही. हं. सर, ज्यांच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं त्यांना सायकोलॉजिकली काही इफेक्ट होतं का? सायकोलॉजिकली इफेक्ट म्हणजे असं की ज्यांना सवय लागलेली आहे, हं. तर उदाहरणार्थ दारू पिणाराची दारू बंद केली, तंबाखू खाणाऱ्याची तंबाखू बंद केली, हं, तर त्यांना जसे विड्रॉल सिम्पटम्स येतात हं, त्या प्रमाणात नाही नक्की. पण त्याचबरोबर साखरेची सवय एकदा लागली, शरीराचं त्यावर अवलंबित्व निर्माण झालं, हं, डिपेंडन्स ज्याला म्हणतात, हं, तर ती जर साखर बंद केली हं. तर बेचैनी नक्की येते बरं. आणि खायची इच्छा वाढत जाते, तीव्र होत जाते हं. आणि मग ती आवरत नाही. बरं. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? कारण अनेकांची इच्छा असते साखरेपासून दूर जायचं, पण इच्छा असूनही ते साखरेपासून दूर जाऊ शकत नाही. अशा वेळेला काय करायला पाहिजे? त्यांनी फळाचा आस्वाद घ्यावा, हं, त्यातून गोड चवीची हौस भागवावी हं, आणि पांढरी शुगर आहे हं, त्याच्यापासून 100 फूट दूर राहावं. हं, हं. डॉक्टर, तुम्ही चहा पिता का मी चहा पितो विदाऊट शुगर? विदाऊट शुगर गेली 40 वर्ष. 40 वर्ष झाली. हो. मग तुम्ही का 40 वर्षापूर्वी तर तुम्हाला आता काय आजार आहेत का तुम्हाला? नाही, मला आजार आत्ता म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझी बायपास सर्जरी झालेली आहे, हं, एक नी रिप्लेसमेंट झालेली आहे, हं. पण तरी 87व्या वर्षी तब्येत जशी पाहिजे, मग शुगरशी रिलेटेड कुठले आजार? शुगरशी रिलेटेड आजार अजिबात नाही. पण आता तुम्ही अनेक ठिकाणी जात असाल, अनेक ठिकाणी हट्ट केला जातो. आपल्याकडे तर काय झालंय की कुणी पाहुणा आला आणि त्याला जर चहा चहा करा. पाजला नाही म्हणजे अपमान समजला जातो. हो. मग अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही नाही, चहा अवश्य द्या, हा. पण साखर अगदी द्यायचीच असली तर बाजूला ठेवा ओके. आणि त्यांना सांगा की मी साखर घेत नाही ते ह्या कारणामुळं, हं, तुम्हाला हवी असली तर तुम्ही घेऊ शकता, पण न घेतली तर जास्त चांगलं. आणि गंमत अशी आहे की एकदा सवय हा माणसाचा प्रश्न असतो. हं, ते साखरेच्या चहाची सवय असेल तर साखरेचा चहा लागतो. हं, या उलट मला जर हल्ली कुठे बाहेर गेल्यावर दुर्दैवानं साखरेचा चहा प्यायला लागला हं. तर मी घरी येऊन परत बिन साखरेचा चहा पितो. ओके. मग हा सवयीचा गुलाम असतो माणूस. ओके. तर तुम्ही जी सवय शरीराला लावाल हं. त्याप्रमाणे ते घडतं. डॉक्टर, जर आपण आता साखर हे विष आहे असं जगभरातच म्हटलं जात आहे, मग जर साखर हे विष असेल तर मग मिठाईचे दुकानं तर विषाचे दुकानच म्हणावे लागेल. ऑब्विसली येस. मग तसं बघायला गेलं तर दारूची दुकानं, तंबाखू, गुटखा हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की बरोबर. बाबा हे हार्मफुल आहे, याच्यामुळे काय काय आजार होतात, त्याच्यावर बंदी पण आहे. हं, पण तरीही राजरोस विकली जातात, हं, त्यांची कारखानदारी वाढते, त्यांचे दुकानं वाढतात. हं, हे शेवटी तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही आपण हे खायचं नाही हं. तोपर्यंत ती मिठाईची दुकानं वाढतच राहणार आहे. डॉक्टर, पूर्वीच्या काळी म्हणजे तुमच्या जमान्यामध्ये की काय होत असे की गोडधोड जे आहे तर ते गोडधोड ऑकेजनली मिळायचं, म्हणजे मोस्टली सणावाराच्या दिवशी बरोबर. मिळायचं. बरोबर. पण आता जर आपण पाहत असू तर ऑनलाईन फूड कधी तुम्हाला मागवता येतं, हो. मिठाईची दुकानं तर गल्लीबोळात आपल्याला दिसत आहेत. होय. तर ह्याचा काय परिणाम होतोय आणि पूर्वीची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल याच्याकडे तुम्ही कसं बघताय आज वयाच्या या टप्प्यावर? गंमत अशी आहे की पूर्वीच्या काळी साठी सामाशी कधीतरी सणावाराला घरामध्ये पक्वान्न हं, मिळायची. आता हल्ली हे मिठाईची दुकानं इतकी वाढलेली आहेत की घरी मिठाई तयार करण्याचा फारसा लोकांना गरज राहिलेली गरजच नाही. नाही. आलं मनात की पटकन फोन उचलला, 10 मिनिटामध्ये घरी किंवा 15 मिनिटामध्ये घरी डिलिव्हरी तुम्हाला पाहिजे त्या आयटमची येऊ शकते. बरोबर. तर हे ईज ऑफ बिझनेस जो झालेला आहे हं, तो त्याच्यामुळे ईज ऑफ इटिंग स्वीट्स हे पण झालेलं आहे. हं, तर तरी पण आपल्या शरीराची काळजी घ्यायची, आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायची, आजारांच्या पासून दूर राहायचं, हं, या विचाराने जर प्रेरित झाला माणूस हं, तर मिठाईपासून दूर राहू शकेल. हं, त्यामध्ये मिठाई दुकानदारांना काहीतरी स्वतः अल्टरनेटिव्ह व्यवसाय शोधायला लागेल. हं.
पण त्यात काही नुकसान काही नाही. डॉक्टर, आपण बराच वेळ झालं साखर आणि साखरेमुळे होणारे दुष्परिणाम याच्यावरती बोलतोय. मात्र मुळात साखर निर्मिती हा एक महाराष्ट्र असू द्यात किंवा देश असू द्यात किंवा जगभरात असू द्यात एक महत्वाचा उद्योग आहे आणि या उद्योगावरती अनेकांची उपजीविका आहे. होय. आणि याच्या मागं मुख्यतः माझ्या दृष्टीने पॉलिटिक्स हा एक सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. अशा वेळेला राजकारणी लोकच हे विष पोहोचवण्यासाठी कारणीभूत आहेत असं तुम्हाला वाटतंय? 100% आहेत. आणि जगभर, नुसतंच महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र अग्रणी आहे या बाबतीत. साखर कारखाने भरपूर आहेत आणि ह्या साखर कारखान्यांचं नाव ऊस पुरवण्यासाठी पुष्कळ प्रमाणात ऊस पिकवलाही जातो. आणि ह्या प्रमाणात ऊस पिकवण्यासाठी पाणी खूप लागतं आणि हे पाणी भरपूर प्रमाणात तिकडे डायव्हर्ट झाल्यामुळे दुसरीकडे आपल्याला जिथं आवश्यक आहे पाणी तिथं कमी पडतं. त्यापेक्षाही महत्त्वाचं काय तर आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या जे सबळ लोक आहेत त्यांची मक्तेदारी या साखर कारखान्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे ह्या साखर कारखान्यातून ते निवडून येतात, सत्ता त्यांना मिळते, आर्थिक सत्ता मिळते आणि त्यामुळं त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून अजिबात होत नाही. त्यांनी आर्थिक मदत करून जे रिसर्च प्रोजेक्ट केलेले असतात त्यातही कन्क्लुजन हेच असतं की हे साखर आहे ही दुष्परिणाम करते, पण तरी ते अहवाल लपवून ठेवले जातात, दडपून ठेवले जातात आणि फक्त साखरेचं प्रमाण किती असावं खाण्यामध्ये याच्यावरच चर्चा होते, कारण हा त्यांचा स्वार्थ आहे. बरं, मग काय करायला काय पाहिजे याच्यामध्ये? सामान्य जनतेमध्ये जेव्हा जागृती निर्माण होईल तेव्हा साखरेचं कन्झम्पशन कमी होईल आणि ते जर कमी झालं तर आपोआपच मग हे साखर कारखानदारी, साखर डिस्ट्रीब्युशन, साखर प्युरिफिकेशन या गोष्टीला पायबंद बसेल. पण साखरेचा उद्योग तर खूप मोठा आहे डॉक्टर आणि भारत पण त्या निर्यात करण्यामध्ये खूप अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जी भूमिका मांडताय त्याच्यामुळं तुम्हाला अनेक जण म्हणजे काही बोलतील, शत्रू निर्माण होतील. हे खरं आहे, पण काय मला त्याची तमा नाही. मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो. अर्थात त्याला ते प्रसिद्धी देणार नाहीत किंवा त्याच्या विरोधात प्रचार करतील, पण त्याला काही इलाज नाही. जे योग्य आहे ते योग्य आहे, त्याच्याबद्दल बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. डॉक्टर म्हणून पर्टिक्युलरली माझं ते मॉरल ड्युटी पण आहे. पण मग याच्यामधनं जर सुवर्ण मध्य जर काढायचा असेल लॉंग टर्म साठी तर काय असू शकतो सुवर्ण मध्य? सुवर्ण मध्य साधायचा असेल तर एक तर लहान मुलांना साखरेची सवय लावू नका, म्हणजे आपोआपच साखरेचं कन्झम्पशन कमी होईल. त्यानंतर जेव्हा साखर द्यायची आहे किंवा काही गोड द्यायचं आहे तेव्हा फळफळावळ अवश्य द्या. त्याचे फायदे अनेक अनेक आहेत. नुसतीच साखर मिळते, नुसतंच तोंड गोड होतं असं नाही, तर शरीराला आवश्यक खूप गोष्टी ह्या फळांच्या रसातून मिळतात. तर हे अल्टरनेटिव्ह म्हणून हे चांगलं आहे. याच्या उलट काही लोक केमिकल्स वापरतात, स्वीटनर्स, त्याच्यामुळे परत पुष्कळ दुष्परिणाम होतात. तर फक्त एकच पर्याय चांगला आहे, तो म्हणजे नॅचरल शुगरचा जो सोर्स आहे तो आहे तसा वापरणे. बरं, त्यात ढवळाढवळ न करता. बरं डॉक्टर, मधुमेहापासून पूर्णतः मुक्तता मिळू शकते का? मधुमेह किती प्रमाणात आहे आणि टाईप 1चा आहे का टाईप 2चा आहे याच्यावर प्रामुख्याने हे अवलंबून राहतं. टाईप 1च्या डायबिटीस मध्ये शक्यता ती थोडी धूसर असते, पण टाईप 2चा डायबिटीस प्रॉपर डाएट, योग्य तो व्यायाम आणि योग्य तो आहार याचा जर आपण पाठपुरावा केला तर तो नक्कीच कंट्रोलमध्ये राहतो. डॉक्टर, या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल आता बोलूया. ह्या पुस्तकाची जी निर्मिती आहे तर ती अतिशय चर्चेचा विषय ठरत आहे. या पुस्तकामध्ये केवळ तुम्ही तुमच्या पुरतंच मर्यादित न ठेवता अनेक लेखकांचे याच्यामध्ये लेख समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांग. या पुस्तकाची मी सांगितलं त्याप्रमाणे संकल्पना डॉक्टर रवींद्र ओराळे माझ्या मित्राची आहे. मी आधी काही पुस्तकं लिहिलेली आहेत 16-17, त्यामुळे त्यांनी मला आग्रह केला की या विषयावर मी लिहावं आणि तो इतका जवळचा मित्र आहे आणि इतकं चांगलं कारण आहे ह्या विषयावर लिहिण्याचं की त्यामुळं मी विचार असा केला की ह्या विषयावर लिहिलं पाहिजे, सामान्य लोकांमध्ये याची जागृती झाली पाहिजे.
आणि हे लिहित असताना साखरेबद्दल तर मी सांगोपांग लिहिलंच. म्हणजे साखर कुठून सुरुवात, त्याची हिस्ट्री पासून ते शुभ्रीकरण जे साखरेचं सुरू झालं, आता जे साखर कारखानदारी, त्यातलं पॉलिटिक्स, याचं सगळ्याबद्दल मी लिहिलं. पण तरीही शेवटी गोळाबेरीज कुठे येते तर ती मधुमेहाकडे येते. आणि मधुमेहामुळे शरीरामध्ये सर्व अवयवावर निरनिळ्या परिणाम घडतात, दुष्परिणाम घडतात. त्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं आणि चांगल्या क्वालिटीचं राहत नाही आयुष्य. तर त्यामुळं मी विचार असा केला की ह्यामधले विषय वेगवेगळे तज्ज्ञ, आता मेडिकल फील्डमध्ये स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट असे अनेक स्पेशालिस्ट आहेत. तर मीच एकट्याला शहाणं न समजता या विषयावर त्या लोकांचे हे अनुभव शेअर करणं योग्य होईल आणि त्यामुळे ते जनतेला पटेल. अशा दृष्टीनं मी माझे जे सहकारी आहेत, मग ते कार्डिओलॉजिस्ट असू देत, न्यूरोफिजिशियन असू देत, डोळ्याचे डॉक्टर असू देत, दाताचे डॉक्टर असू देत, त्वचेचे डॉक्टर असू देत, प्रसूतीशास्त्रतज्ञ, बालरोग तज्ज्ञ, डायबिटीस तज्ज्ञ, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना सहकार्य घेतलं आणि लोकांच्या समोर त्यांचे अनुभव आणि विचार मांडलेले आहेत. बरं, धन्यवाद. तुम्ही ॲक्च्युली खूप वेळ दिला आम्हाला. तर हे होते डॉक्टर अनिल गांधी. त्यांनी या पुस्तकाच्या बाबत तर माहिती दिलीच आहे, मात्र या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी साखर उद्योगाशी रिलेटेड पॉलिटिक्स, साखरेमुळे होणारे आजार, त्यावरचे उपाय आणि एकंदरीतच जगामध्ये साखरेच्या बाबत कशा पद्धतीनं चिंताग्रस्त परिस्थिती आहे हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काही उपाय देखील सुवर्णमध्य साधायचा असेल तर ते कशा पद्धतीनं तुम्ही साधू शकता याबद्दल देखील सांगितलं आहे. पण त्यांच्या बोलण्यात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आलेला आहे की जर का तुम्हाला साखरेपासून जर दूर ठेवायची असेल पुढची पिढी, तर लहान मुलांना सुरुवातीपासूनच साखरेपासून जर तुम्ही दूर ठेवलं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं यापुढे काम करू शकता असं त्यांनी सांगितलंय. या आणि अशाच अभ्यासपूर्ण मुलाखतींसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करा. तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.